नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय परंपरेमागचा अर्थ जाणून घेण्याचा. दसरा आणि कोजागरी पौर्णिमा साजरी झाली की वेध लागतात ते दीपावलीचे. दीपावली आणि अभ्यंग स्नान म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावून उटण्यानी स्नान करणं हे समीकरण सर्व भारतीयांच्या मनात अगदी पक्कं असतं. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या प्रथेमागे आरोग्य रक्षणाचीच योजना केलेली दिसते. दीपावलीतील नरक चतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंग स्नान नक्की केलं जात असलं तरी आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यातच अभ्यंग स्नान नियमित करणं अगदी उत्तम असतं. अभ्यंगासाठी तेल कोणतं वापरावं हा प्रश्नाचं उत्तर आहे तिळाचं सिद्ध केलेलं तेल. चांगल्या प्रतीच्या तीळ तेलावर अनेक औषधी वनस्पतींचा संस्कार केलेलं तेल अभ्यंगासाठी वापरणं आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतं. अभ्यंगामुळे शरीरातील वातदोष संतुलित राहतो, शरीरबांधा व्यवस्थित राहतो, शरीर श्रमाने आलेला थकवा नष्ट होतो, त्वचेचा वर्ण उजळतो, त्वचा सुकुमार, मऊ आणि स्निग्ध राहते, अकाली सुरकुत्या पडत नाहीत, म्हातारपण उशिरा येतं, म्हणजे वय वाढलं तरी शक्ती आणि आरोग्य दोन्ही उत्तम राहतं, झोप शांत लागण्यास मदत मिळते, डोळ्यांची शक्ती चांगली राहते आणि दीर्घायुष्याचा लाभ होतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अंगाला तेल लावल्यानंतर कमीत कमी तासभर तरी ते अंगावर राहायला हवं आणि त्यानंतर अंघोळ करायला हवी. अंघोळ करताना सुद्धा साबणाच्या ऐवजी उटणं वापरणं आरोग्याच्या दृष्टीने, स्किन कॉम्प्लेक्शनच्या दृष्टीने अतिशय चांगलं असतं. साबणातील केमिकल्समुळे त्वचेला जो कोरडेपणा येतो तो उटण्यामुळे अजिबात येत नाही. अनंतमूळ, ज्येष्ठमध, हळद, नागरमोथा, कापूर काचरी यासारख्या सुगंधी परंतु कांती उजळवणाऱ्या वनस्पतींपासून बनवलेलं उटणं वापरल्यामुळे त्वचा तर स्वच्छ होतेच, पण त्वचेवरील मलरूप कफदोष निघून जाण्यास सुद्धा मदत मिळते. मेदाचं विलयन झाल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो, त्वचा प्रसन्न अर्थात नितळ आणि तेजस्वी होते आणि सर्व अवयव रेखीव आणि स्थिर दिसतात. अतिरिक्त प्रमाणात येणाऱ्या घामाचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि त्यातील सुगंधी द्रव्यामुळे मन प्रसन्न होतं. त्यामुळे मंडळी, दीपावलीची तयारी करताना त्यामध्ये अभ्यंगासाठी लागणारं चांगलं सिद्ध तेल आणि उटणं सुद्धा घरी आणून ठेवा आणि दीपावली साजरी करता करता आरोग्याचाही अनुभव घ्या. भारतीय शास्त्रातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.